अशी ज्ञानामृत शाळा स्थापन करण्याचा उद्देश, हेतू, त्यांनी केलेले प्रयत्न अनेक संकटांना सामोरे जाऊन शाळा स्थापन करण्यात आली. चला तर मग आज आपण जाणून घेऊया शाळा कधी, कशी, केव्हा स्थापन करण्यात आली. 1 जानेवारी 1995 रोजी सुसंस्कृत व शैक्षणिक पार्श्वभूमी असणाऱ्या वराडे परिवाराने सांस्कृतिक कृतज्ञतेतून ही शाळा स्थापन करण्यात आली. आज झालेल्या 30 वर्ष पूर्ण झाली. खरं तर वराडे परिवार जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील गाडेगाव या मूळ गावी अत्यंत गरीब परिस्थितीतून नोकरी निमित्ताने शहरात आले. श्री लक्ष्मण अमृत वराडे, श्री किसन अमृत वराडे व श्री बालू अमृत वराडे हे तिघे बंधू नोकरी निमित्ताने कल्याण अंबरनाथ मध्ये आले. श्री लक्ष्मण अमृत वराडे हे कल्याण महानगरपालिकेच्या शाळेत, तर श्री किसन अमृत वराडे वरळीच्या मराठा हायस्कूल मध्ये ज्ञानाचे कार्यरत होते. तसे त्यांचे लहान बंधू श्री बालू अमृत वराडे BSc मुंबई येथे नोकरी करू लागले. खरं तर या परिवाराचा आधारस्तंभ म्हणजे कैलासवासी मातोश्री देवकाबाई वराडे यांनी आपल्या मुलांना अपार कष्ट करून शिकवले. त्यांच्यावर लहानपणापासून सामाजिक कार्याचे संस्कारही केले. त्यामुळे शिक्षण क्षेत्रात वाहून घेणारे शिक्षक मुख्याध्यापक कार्यरत झाले. वराडे परिवाराने 1 जानेवारी 1995 रोजी या शाळेची स्थापना करण्यात आली. शासनाची परवानगी घेऊनच 1995 रोजी शाळा स्थापन करण्यात आली. ज्ञानामृत विद्यालय आपल्या वडिलांच्या नावाने सुरू करण्यात आली, तर मातोश्री देवकाबाई वराडे आपल्या आईच्या नावाने शाळा सुरू करण्यात आली. शाळा सुरू करण्याचा सर्वांना खूपच अभिमान वाटत होता. त्या काली हा परिसर शिक्षणाविषयी उदासीन होता. सुरुवातीच्या काळात साई विभागात शाळा सुरू करण्यात आली. कालांतराने म्हणजेच आताच्या स्थितीत दुर्गादेवी पाडा जुने अंबरनाथ गाव या ठिकाणी शाळा सुरू करण्यात आली. काही कालाने या परिवारात समाजातील लोकांना शिक्षणाचे महत्त्व पटू लागले. गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण देत असताना अनेक अडचणी आल्या, परंतु परिवर्तन शिक्षण संस्थेने यांना सामोरे जाण्याची ताकद ठेवली. शाळा सुरू करण्याचा उद्देश म्हणजे गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी. परिवर्तन शिक्षण संस्था म्हणजेच काय? पहिले ज्ञान म्हणजे शिक्षण, रिक्त नाही ज्ञानाची गाभण. वर्तमानात बदल घडवणे, वर्तमानातील ज्ञान. शिक्षण हा भाग्याचा क्षण हा अमूल्य नाविन्यपूर्ण शिक्षण, माहिती, संस्कारांचा विकास, स्थानिकांच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करून परिवर्तन शिक्षण संस्था स्थापन करण्यात आली. आज या शाळेत शिकणारा प्रत्येक विद्यार्थ्याला एवढी तयारी करून घेतली जाते की तयार होणारा विद्यार्थ्यांनी डॉक्टर, वकील, पोलीस, इंजिनियर, शासकीय अधिकारी अशा अनेक प्रकारच्या पदव्या स्थापन करतात. एवढंच नव्हे तर या शाळेत शिकणारा विद्यार्थी परदेशात सुद्धा जाऊन शिकतो. किती भाग्याची शाळा आहे ना ही. इवलेच आपला दारी तयाचा वेलू गेला लग्नावरी या ज्ञानरूपी रोपट्याचे मोठ्या वृक्षात रूपांतर झाले आहे. मात्र मातोश्री देवकाबाई वराडे प्राथमिक विद्यालय आणि ज्ञानामृत विद्यालय या शाळा या फांद्या मात्र चांगल्या प्रकारे बहरल्या आहेत. या इवल्याच्या रोपट्याचे एवढे मोठे रूपांतर करणारे जे शिक्षक आहेत त्यांना मी खूप धन्यवाद बोलते आणि माझे 2 शब्द संपवते. खास करून नीमा मॅडम आणि मोठ्या मॅडम यांनी मला बोलण्याची संधी दिली, याबद्दल धन्यवाद. आपल्या शाळेविषयीची कृतज्ञता या माझी